कार्येषु दासी करणेषु मन्त्री भोजेषु माता शयनेषु रम्भा रूपे च लक्ष्मी क्षमया धरित्री ये स्त्री. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्त्री ध्वनी आवाज बुलंद महिलाओं की या कार्यक्रमामध्ये या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज मी एका अशा महिलेला इंट्रोड्यूस करून देणार आहे. त्या गेली 36 वर्ष त्यांनी एक शिक्षिका म्हणून सेवा बजावली. जुने बेळगाव इथून त्या रिटायर झाल्यात आणि सध्या त्या 75 वर्षांच्या आहेत. वडगावला राहतात आणि त्यांचं कार्य बघून त्यांना बरेच अवॉर्ड देखील मिळालेले आहेत. नॅचरोपॅथी त्यांनी केलेलं आहे, रेखीही झालंय. त्यांची कवितेची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि सुखी आरोग्याचा कानमंत्र हे एक पुस्तक त्यांचं प्रकाशित झालंय. सध्या त्या सोशल वर्क करतायत. तर त्यांना मी भेटवते तुम्हाला. त्यांचं नाव आहे प्रतिभा लक्ष्मण सडेकर. मॅडम, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आज आपण तुमचा जीवन प्रवास थोडक्यात सांगणार आहोत आणि तुम्ही काय काय केलं सुरुवातीपासून ते थोडंसं सांगणार आहोत आपल्या लिस्नरना. तर सुरुवातीला तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं, काय होते तेव्हाचे दिवस, आता तुम्ही सध्या 75 वर्षाच्या आहात, एवढे वर्ष सेवा बजावलीत तुम्ही एक शिक्षिका म्हणून, तर तो सगळा प्रवास आपण जाणून घेऊया. चालेल. माझा जन्म झाला 24 मार्च 1951 नंदगड इथं. नंदगड हे खानापूर तालुक्यातील खेडं आहे. त्या खेड्यामध्ये जन्म झाल्यामुळे त्यावेळेला लाईट नव्हते तिथे आणि आम्ही प्रायमरी शिक्षण माझं झालं मुलींच्या शाळेत. त्याच्यानंतर हायस्कूल झालं महात्मा गांधी हायस्कूलमध्ये. पण मी मॅट्रिक होईस तोपर्यंत तिथे लाईट नव्हते. आम्ही कंदिलाच्या उजेडात अभ्यास केला आणि त्यावेळच्या परीक्षा अशा होत्या की आतासारखं नाही आहे. आता मोबाईल आहे त्यामुळे काय ज्ञान आहे ते समजतं. त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती. पण माझ्या आईवडिलांचा मला सपोर्ट खूप होता आणि त्यामुळेच मी करू शकले. आणि पुढे मग ट्रेनिंग कॉलेजला मी गेले. वडगाव इथं आले, हॉस्टेलला राहिले आणि मी माझं ट्रेनिंग कॉलेज म्हणजे मॅट्रिक त्यावेळेला SSLC होतं. SSLC आणि नंतर TCH हे मी पूर्ण केलं. मग म्हणजे 51चा जन्म तुमचा हो. आणि त्यानंतर तुम्ही लगेच शिकत गेला आणि TCH वगैरे कंप्लीट केलं. म्हणजे तेव्हा एवढं म्हणजे जागृती पण नव्हती शिक्षणाबद्दल किंवा मुलींना शिकवणं हे तरी जरा लांबची गोष्ट होती. तरी तुमच्या कुटुंबानं तुम्हाला छान प्रतिसाद दिला, छान सपोर्ट केला आणि तुम्हाला एवढं चांगलं शिक्षण दिलं. तर त्यावेळी अशा काही अडचणी तुम्हाला येत होत्या का की एक मुलगी म्हणून शिकणं असेल किंवा घरगुती काही अडचणी असतील? नाही, माझी आई तशी बेळगावची आणि ती स्वतः त्यावेळेला म्हणजे 75 जवळजवळ आता ती 97 वर्षाची आहे. त्यावेळेला ती इंग्लिश मीडियम महिला विद्यालयामध्ये शिकलेली होती. हां, आणि त्यामुळे तिचं म्हणजे कसं मुली शिकल्या पाहिजेत हे पहिलेपासून तिचं ध्येय होतं. आणि माझे वडीलही तसे शिक्षणाच्या बाबतीत मागे नव्हते. त्यांनी मुली ह्या शिकल्याच पाहिजेत हा पहिलेपासून ध्येय होतं. आणि आम्ही 5 बहिणी, पण 5ही बहिणींना त्यांनी ग्रॅज्युएट केलं. आणि तसं मला कुठलाही विरोध वगैरे मुलगी आहे म्हणून नाही. आज जी मी आहे ती त्यांच्यामुळे आहे, माझ्या आईमुळे, माझ्या वडिलांच्यामुळे. कारण त्यांनी मुलगी म्हणून आम्हाला कधीही 5 मुली झाल्या तर कधीही त्यांनी आम्हाला काही कमी केलं नाही. पण फक्त एवढंच होतं की मुलींनी 7च्या आत घरी आलं पाहिजे हा त्यांचा नियम होता आणि तो आम्ही आजही पाळतो. अरे वा, ते थोडेसे नियम असावेच एखाद्या महिलेला म्हणा किंवा मुलींना, ते थोडे नियम असलेच पाहिजेत. त्याशिवाय ती म्हणजे बंधनं जी आहेत ती थोडीशी लादली की सगळं व्यवस्थित चालतं. म्हणजे एकंदरीत जर बघितलं मॅडम तर तुमचे आई वडील सुद्धा तेव्हा एवढे चांगले शिकलेले होते आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला. आणि त्यावेळी म्हणजे मुलींचं शिक्षण असेल याच्याकडे समाजाचा सुद्धा विरोधच होता. आणि 5 मुली होणं म्हणजे घरची परिस्थिती ती एक म्हणजे वेगळंच वातावरण आजही आपल्याला बघायला मिळतंय. कारण पाठोपाठ 5 मुली होणं आणि मग मुलगा नाही म्हणून त्यांनी डिप्रेशनमध्ये जाणं पालकांनी किंवा घरच्यांचा त्रास, तो या सगळ्या गोष्टी अजूनही आहेत समाजामध्ये. पण त्यावेळी तुम्हाला एवढं चांगली फॅमिली मिळाली. खरंच तुम्ही खूप नशीबवान म्हणायला हरकत नाही. कारण 5 मुलींचं एवढं चांगलं शिक्षण त्यावेळी त्यांनी कंप्लीट केलं. मला वाटतं शिक्षण पूर्ण होईपर्यंत 60 किंवा 65 पर्यंत शिक्षण पूर्ण झालं असेल. त्यामुळं खरंच ग्रेट आहे. खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून. आणि जॉबला मग तुम्ही किती साली लागले? नाही, मी 1975 साली जॉबला लागले. मध्ये थोडा माझ्या आयुष्यामध्ये डिस्टर्बन्स आला. त्यामुळे माझी ती एक 4 वर्ष आयुष्यातली वाया गेली.
पण नंतर मी लागले. पहिली मला म्हणजे खरोखर मला आज ज्या म्हणजे DDPA होते ते आज नाही आहेत, पण नारायणन म्हणून होते, त्यांनी मला सर्व्हिससाठी हे केलं म्हणजे दिलं आणि माझं आयुष्य खरोखर आज त्या माणसामुळे आहे. मी सर्व्हिस करू शकले. कारण काय त्यावेळची परिस्थिती अशी होती, कारण लहान भावंडं होती, वडील आपला बिझनेस सोडून बाहेर येऊ शकत नव्हते 4 मुलांना घेऊन. आणि त्यांनी DDPAनी मला पहिली ऑर्डर दिली ती जांभोटी जवळ बैलूरला, पण मी तिथे जाऊ शकत नव्हते. मग परत मी त्यांना भेटले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं गावाजवळची कुठलीही तुम्ही गाव द्या, तिथे मी देतो. आणि मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे कसबा नंदगड ह्या गावाला त्यांनी मला अपॉइंटमेंट केली आणि त्याच्यानंतर मी सर्व्हिसला तिथे सुरुवात केली. तिथे फक्त एक छोटं गाव आहे, ते 20 मला वाटते 2 गल्ल्यांचं गाव आहे, म्हणजे हार्डली मला वाटते 500 माणसांचं गाव असेल ते. पण तिथे माझ्या नोकरीची सुरुवात झाली, ती चांगली झाली आणि तिथले विद्यार्थी जे आहेत ते आजही माझ्या संपर्कात आहेत. त्याचा मला खरोखर अभिमान आहे. खरंच ना, म्हणजे सुरुवातीला तुम्ही जिथं जॉईन झालात त्या शाळेचे विद्यार्थी आजपर्यंत तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणजे खरंच ग्रेट आहे. आज आपण म्हणजे आजच्या युगातली जी लोक आहेत किंवा जी यूथ जनरेशन आहे, युवा पिढी आहे, ती एकमेकांना आत्ता कदाचित फेसबुकवरती वगैरे सर्च करत असतील किंवा इंस्टाग्रामवरती सर्च करत असतील, जर नावं लक्षात असतील तर. पण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये एवढे सगळे आहेत, ती खरंच तुम्ही म्हटल्यासारखं अभिमानाचीच गोष्ट आहे. मग तो जो प्रवास होता तुमचा शिक्षणाचा म्हणा किंवा त्याच्या आधी तुम्ही जी एक गोष्ट सांगितलीत की तुम्ही 4 वर्ष तुम्हाला तुमची वाया गेलीत, तर काय असे प्रसंग झाले तुमच्यासोबत की ज्याच्यामुळं एवढे सगळी वर्ष तुम्हाला वाया घालवावी लागलीत? तो काळच असा होता की मुलींचं लग्न लवकर करून द्यायचं आणि मी ट्रेनिंग झाल्यानंतर हार्डली 19 वर्षाचे होते त्यावेळेला माझं लग्न ठरलं आणि लग्नही झालं. अवघ्या 5 महिन्यात माझ्या मिस्टरांच्यावर काळाने हल्ला घातला आणि माझा संसारपट उद्ध्वस्त झाला. त्यामुळे नंतर मी थोडीशी मानसिकदृष्ट्या खचले गेले. मीच म्हणण्यापेक्षा माझे आई वडील, माझी भावंडं सगळेच थोडेसे म्हणजे अस्थिर झालो आम्ही आणि त्यामुळे माझी ती 4 वर्ष वाया गेली. आणि त्याच्यानंतर माझं जरी गाव नंदगड गाव लहान असेल तर त्या माणुसकी तिथे आहे आणि आजतागायत ती माणुसकी त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. आणि त्यामुळे गावातल्या लोकांनीच विचार केला आणि तिचं ट्रेनिंग कॉलेज झालेलं आहे, तिला कुठेतरी आपण नोकरीला लावूया. आणि त्याच वेळेला योगायोगाने ॲप्लिकेशन मागवले होते आणि त्यामुळे मग मला नोकरी लागली आणि मग माझ्या नोकरीची सुरुवात झाली. त्यामुळे माझी 4 वर्ष वाया गेली. तुम्ही म्हटल्यासारखं त्यावेळी म्हणजे खूप लहान वयात लग्न व्हायची किंवा मुलींना जास्त दिवस ठेवून घ्यायचे नाहीत घरी. आजही एक खेडी अशी आहेत जिथं लहान वयात मुलींची लग्न केली जातात आणि नंतर खूप त्यांना त्रास सहन करावा लागतो. पण तुम्ही ते सगळं झेलून आणि सगळं पार करून स्वतःला उभं केलं आणि इथपर्यंत आलात. तुम्ही शिक्षिका म्हणून 36 वर्ष तुम्ही सेवा बजावलीत आणि फक्त सेवा बजावणं नाही तर तुमचं कामही तितकंच चांगलं होतं आणि त्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळाली. तर मी तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये ही गोष्ट सांगितली की तुम्हाला अनेक अवॉर्ड पण मिळाले, तर काही सांगण्यासारखे अवॉर्ड आपण आहेत का? मला क्रीडा स्पर्धा ह्याच्यामध्ये अवॉर्ड मिळाला. त्याच्यानंतर जिल्हा आदर्श शिक्षिका म्हणून 2011 अवॉर्ड मिळाला. त्याच्यानंतर असे अनेक अवॉर्ड मला मिळाले. पण त्या अवॉर्डपेक्षा सुद्धा मला जी माणसं माझ्या आयुष्यात मिळाली ते मोठं महत्त्वाचं आहे. त्या म्हणजे काय अवॉर्ड 4 दिवस बघितला जातो त्याचं कौतुक होतं, पण जी माझ्या जवळची माणसं आहेत ती त्यांनी केलेले माझ्यावर उपकार मी कधी विसरू शकत नाही. होय ना. जसं तुम्ही म्हटलं की एक 3-4 वर्ष तुम्ही खूप मेंटली डिस्टर्ब झालात आणि मग तो जो काळ होता त्यातून बाहेर पडणं तेही तुम्ही व्यवस्थित केलं. अर्थात त्यावेळी घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळालाच असेल, त्यामुळे हे साध्य झालं. भरपूर मला. पण त्यानंतर असं म्हणजे दुसरं एखादं लग्न करणं किंवा परत संसार आपला चालू करणं असं काही तुम्हाला म्हणजे आयडिया आली नाही किंवा कुणी सजेस्ट केलं नाही की मनात आलं नाही, काय झालं? नाही, मला वाटलंच नाही आहे की असं म्हणजे परत लग्न करावं. जे पहिल्यांदा होतं ते जर व्यवस्थित झालं असतं तर म्हणजे अशा घटना जर घडल्याच नसत्या. आपल्या नशिबातच नाही आहे, त्याच्या पाठीमागे लागण्यात काहीच अर्थ नाही आहे. आणि माझी भावंडं खूप लहान होती त्यावेळेला. आम्ही 5 बहिणी असल्यामुळे तर माझी छोटी बहीण जी होती ती माझ्या लग्नाच्या वेळेला 2.5-3 वर्षाची होती. आणि त्या भावंडांना मोठं करणं, त्यांचं आयुष्य चांगल्या तऱ्हेने घालवणं आणि जी माझ्या नोकरीमध्ये मला
जी मुलं मिळाली म्हणजे माझे जे विद्यार्थी मिळाले त्यांचं आयुष्य कसं चांगलं होईल, मी माझी नोकरी हेच माझं सर्वस्व समजून मी लग्नाचा विचार केलाच नाही. त्यामुळे मला आज म्हणजे त्याचं काहीच वाटत नाहीये. अच्छा. नाही, आजच्या तारखेला काही नाही म्हटलं तरी सुद्धा त्यावेळी घरच्यांनी वगैरे असं काही तुम्हाला सांगितलं नाही की तू परत एकदा लग्न करावंस किंवा नाही, त्यावेळेचा काळच वेगळा होता. आत्ता ह्या 10 वर्षात खूप म्हणजे मानसिक खूप बदल झालाय. त्यावेळेला तसं नव्हतंच. कारण त्यावेळेला असं होतं की विधवा स्त्रीनी बाहेर पडणं हेच मुळात लोकांच्या दृष्टीने वाईट होतं. अच्छा. हां. सकाळी तिचं तोंड बघितलं तर ते अशुभ आहे असं म्हणणारे लोक पण होते त्यावेळे. बापरे. म्हणजे तेवढे आपण मागे गेलो ना तर समजते आपल्याला. आता खूप त्यामुळे तो विचारच आलाच नाही आणि तसं घरच्यांनाही वाटलं नाही. म्हणून माझ्या आईवडिलांनी मला सक्षम केलं आणि सगळ्या दृष्टीने त्यांनी मला सपोर्ट केला. आणि आजही माझ्या बहिणी, मी माझं गाव सोडायचं कारण असते कारण माझ्या गावात त्यावेळेला कॉलेज नव्हतं. माझ्या बहिणीनं मला कॉलेज करायचं होतं आणि म्हणूनच मी माझी बदली इथे बेळगावला येळूरमध्ये करून घेतली आणि मी इथे आले आणि त्यांना सगळ्या बहिणींना मी माझ्या ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि आज त्या अगदी चांगल्या आपल्या ह्याच्यात आहेत म्हणजे संसारामध्ये आहेत. त्यामुळे तेच सुख मला आहे. अच्छा. म्हणजे त्यावेळचे दिवसही खूप वेगळे होते. त्यावेळी म्हणजे दुसरं लग्न करणं एवढं इझी नव्हतं. आणि तुम्ही म्हटल्यासारखं असेही प्रसंग आम्ही पुस्तकात वाचतो किंवा टीव्हीमध्ये एखाद्या सिरियलमध्ये दाखवलं जातं की एखाद्या विधवा स्त्रीचं सकाळी उठल्या उठल्या तोंड बघणं म्हणजे अशुभ मानलं जातं. आजही काही प्रसंग असे असतात जिथं विधवा स्त्रियांना पुढं जायला देत नाहीत किंवा तो मान त्यांना दिला जात नाही. पण हे म्हणजे आजच्या तारखेला तरी बदललं पाहिजे. कुठेतरी पुढाकार घेतला नाही पाहिजे बदललं त्या पाहिजे. गोष्टीसाठी. पण त्यावेळचे दिवस जर आठवले तर नाही आणि आज तसं समाज खूप बदललाय म्हणायला हरकत नाहीये. कारण आज तशा घटना घडतात म्हणजे परत लग्न केलं जातं. हो हो हो. त्यामुळे पूर्वीच्या आणि आत्ताच्या ह्याच्यात खूप फरक आहे. होय ना. आणि आताची परिस्थितीच अशी आहे की एकटं राहणं एखाद्या स्त्रीला खूपच कठीण आहे. म्हणजे तेव्हाचे दिवस तरी पण एका दृष्टीनं बरे होते म्हणायचे की घरच्यांचाच तरी सपोर्ट असायचा वगैरे. पण आता कोण कुणाची जबाबदारी घ्यायला नाही. पण मला माझ्या आयुष्यावरनं एकच वाटतं की प्रत्येक स्त्रीनी स्वतः स्वावलंबी व्हावं. ज्या वेळेला स्त्री स्वावलंबी होते म्हणजे तिच्याकडे धनजन असो किंवा काही असो, ती जेव्हा स्वतःच्या पायावर उभे असते त्यावेळेला तिला कोणी बोलायचं धाडस नसतं. हे मी स्वतः अनुभवलंय. कारण माझ्याकडे म्हणजे मला पुष्कळ अनुभव आले तसे, पण त्यातून अनुभवातून आपण पार होणं हे आपल्या कर्तृत्वावर आहे. नक्कीच. आपण हातपाय काढून बसलो तर काहीच होत नाही. समोरची व्यक्ती तुमची परीक्षा घेते, पण त्यातनं पार कसं व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे. बरोबर. खूपच खडतर प्रवास पार करून तुम्ही इथपर्यंत आलाय आणि आज आपण त्या प्रवासाबद्दल जाणून घेतोय. एक छोटासा ब्रेक घेऊ या कार्यक्रमामध्ये. तुम्ही एकत्र वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसूर. नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. पण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनंच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणुध्वनीच्या या 90.4वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत. तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू. छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. केली वेणुध्वनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि स्त्री ध्वनी सीझन 3 आवाज बुलंद महिलाओं की हा कार्यक्रम आपण ऐकतो. आणि या कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्यासोबत आहेत प्रतिभा लक्ष्मण सडेकर. खूप साऱ्या गोष्टी आपण सांगितल्या, अर्थात त्या थोडक्यातच आपण सांगू शकतो आता, कारण खूप मोठा प्रवास आहे तुमचा. 75 वर्ष आहेत सध्या तुम्हाला आणि 36 वर्ष तुम्ही सेवा बजावले. तो सगळा प्रवास आणि इतका खडतर प्रवास सगळा पार करून तुम्ही इथपर्यंत आलाय. शिक्षणाबद्दल थोडंसं विचारेन की तेव्हाची शिक्षण पद्धती, म्हणजे तुम्ही जेव्हा शिकत होता म्हणा किंवा शिक्षणानंतर लगेचच तुम्हाला जॉब लागला ते दिवस आणि पुढं तुमचं प्रमोशन होत जाणं आणि तिथपर्यंत पोहोचल्यानंतर ते दिवस, हा जो फरक आहे तो कसा सांगाल? म्हणजे काय फरक जाणवला तुम्हाला याच्यामध्ये?
आम्ही लागलो त्यावेळेला कसं होतं, विद्यार्थी हे आमचे सर्वस्व होतं आणि पालक आमच्याकडे आणून सोडायचे आणि सांगायचे, बाई तुम्ही ह्यांना घडवा. आणि त्याप्रमाणे आम्ही आमची स्वतःची मुलं ह्याप्रमाणे त्यांना घडवत होतो. फक्त आम्ही पुस्तकी ज्ञान त्यांना कधीच दिलं नाही आहे. त्यांच्यावर संस्कार म्हणजे आपल्या मुलासारखे संस्कार केले आम्ही त्यांच्यावर. ते खेळात गेले, ग्राउंडवर त्यांच्याबरोबर जायचो, अभ्यासात त्यांच्याबरोबर जायचो. मला तर वाटतंय मी 14 वर्ष पहिली घेतली. कारण काय होतं, पहिला पाया तुम्ही तयार करा मग आम्ही घेतो म्हणायचे. आणि एखादं मूल तरी दरवर्षी माझ्या मांडीवर बसून शिकायचं. त्यामुळे मला खरंच कौतुक वाटायचं की ही मुलं घरातनं आल्यानंतर आमच्याशी इतकी एकरूप होतात आणि ते परत दुसरीकडे जाताना ते जायला तयार नाही, मला ह्याच बाई पाहिजेत. कारण काय होतं की त्यांचं आणि माझं एवढं चांगलं जमायचं की त्यांच्यासारखं त्यांच्या मनाप्रमाणे मी वागायचे, त्यांच्या कलानी घ्यायची. त्यामुळे ते सोडून जायला नाराज व्हायचे. आता कसं झालंय, आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये माझं तर मत आहे की मूल ज्या वेळेला शिकतं ते म्हणजे त्याचा मेंदू डेव्हलप होतो तो 7 वर्षाला, पण आम्ही आत्ताच 2.5 वर्षाला मुलाला शाळेला पाठवतो. होय ना. आणि त्यामुळे त्याला अकाली प्रौढत्व येतं, म्हणजे टेन्शन फार येतं त्याला मुलाला. आमच्या वेळेला असं होतं की बालपण आम्ही भोगलं, म्हणजे सुंदर भोगलं. आम्ही मातीत खेळायचो, पडायचो. पण आत्ताच्या मुलांना मातीत जाणं हे फार कठीण झालंय, कारण आया मातीत सोडत नाहीत. त्यामुळे माती हे त्यांना माहीत नाही आणि सगळे सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे आता माती कुठेच बघायला मिळत नाही. त्यामुळे काय होतंय, मुलांना तेवढी म्हणजे प्रतिकार शक्ती नाही मिळत त्यांना. ती पडली पाहिजे, ती खेळली पाहिजे, तर त्यांच्यामध्ये त्यांचे सर्वांगांचा विकास होईल असं मला वाटतंय. आणि ते आजच्या पिढीला थोडं कमी आहे. आम्ही लहान असतानाच त्यांना शाळेत घालतो. त्यामुळे काय होतंय, आता मी आजूबाजूचं वातावरण बघते, 2-2.5 वर्षाच्या मुलाला पाढे शिकवले जातात आणि ते पाढे त्याला काय माहीत नसतं, ते पाठांतर करतं, पण हे काय आहे हे त्याला समजत नाही आहे आणि त्यामुळे नंतर त्याच्या बुद्धीचा गोंधळ होतो. पण मुलांना कसं त्यांचं बालपण भोगू दिलं पाहिजे. त्यांना म्हणजे त्यांचा विकास जर करायचा असेल तर त्यांच्या कलांनी घेतलं पाहिजे मुलांना. आता मूल जेवत नाही आहे, आई त्याला लगेच आपला मोबाईल देते, तू मोबाईल घे, खरं जेव. होय ना. हां, त्यामुळे काय होत गेलं, हे पिढीला थोडंसं, आताच्या पिढीला जी सहनशक्ती आहे ती नाही आहे असं मला वाटतं. बरोबर, हे तर नक्कीच आहे. कारण हा जो मोठा बदल आता पाहायला मिळतोय आपल्याला मुलांमध्ये तो झालेलाच आहे आणि तो आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहे. तर त्याला आता म्हणजे बदल करणं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवाव्या लागतील आणि ते एका दोघांचं काम नाहीच आहे. खरंच ना. तर तो एक बदल आहेच आहे. त्याचबरोबर तुम्ही नॅचरोपॅथी आणि रेखी वगैरे हे सुद्धा शिकलात, तर त्याच्याकडे कसं काय वळणं झालं? मी जेव्हा रिटायर झाले त्यावेळेला माझ्या मनात असं की रिटायर झाल्यानंतर करायचं काय, म्हणजे पुढे आता इतके दिवस आपण ह्या चक्रामध्ये होतो, सकाळी उठलं, मुलांना काय शिकवायचं किंवा काय करायचं, आज हे जे मला खाद्य होतं माझ्या डोकीला ते एकदम कमी झाल्यामुळे मला 15 दिवस चैन पडली नाही. मग मी पहिल्यांदा केला की गोमटेशमध्ये एक फ्री कोर्स होता पार्लरचा बेसिक, तो केला. तिथं माझा 1 महिनाभर गेला. त्याच्यानंतर मग मी माझं कॉम्प्युटर क्लासेस काढले. पण असं व्हायचं ते फॅकल्टी शिकवायची आणि मी रिकामी बसायची. मग मी करणार काय, म्हणजे माझा वेळ जाणार कसा परत. म्हणून मग मी पंचगव्य केलं, पंचगव्यचा पूर्ण कोर्स केला. त्याच्यानंतर मी नॅचरोपॅथीकडे गेले. म्हणजे बायकांच्या स्वयंपाकघरामध्येच आज आपण डोकं दुखलं औषध घेतो, अंग दुखलं लगेच औषध घेतो, गोळी घेतो आणि आपल्याला बरं वाटतंय. पण आपल्या स्वयंपाकघरामध्ये इतकी औषध आहेत ती आपल्याला माहीत नाहीत. आपल्या आजूबाजूची झाडं आहेत, म्हणजे इवन तुम्ही तुळस आहे, बेल आहे, याचा जरी उपयोग केला तर कितीतरी आहे. आणि त्यामुळे मग मी नॅचरोपॅथीकडे वळले आणि नॅचरोपॅथी मी शिकले आणि त्यामुळे मला खूप फायदा झाला त्याचा. त्याच्यानंतर रेकी शिकले मी. असंच म्हणजे नवीन काहीतरी शिकायचं. अजूनही मला वाटतं की नवीन काहीतरी शिकावं. आणि मध्ये करोना आला, करोनामध्ये ब्रेक झाला आणि त्याच्यामुळे थोडंसं ते म्हणजे कमी झालं माझं. नाहीतर एक कोर्स झाला की दुसरा कोर्स करायची माझी तयारी असते. मी पूर्ण म्हणजे ज्योतिष शिकले, हस्तसामुद्रिक शिकले, अंकशास्त्र शिकले, सगळं म्हणजे त्यातल्या सगळ्या परीक्षा दिल्या मी. म्हणजे त्यामुळे कसं एक झालं की दुसरं पुढे काय करावं. मी आजही माझा रिकामी वेळ कधी घालवत नाही.
मला काही नाही काहीतरी माझ्या हातात तरी पाहिजे, माझ्या डोकीला खाद्य तरी पाहिजे. म्हणून मग मी काय करते, कथा लिहिते किंवा एखादी कविता लिहिते, काहीतरी माझं चालू असतं. अच्छा, मला म्हणजे असं रिकामी वेळ घालवायला आवडत नाहीये. ओके. म्हणजे डोक्याला हो सारखं हो काहीतरी काम केलं पाहिजे. पाहिजे. अच्छा, खूप चांगली सवय आहे आणि खूप कमी लोकांना असते ही खरं तर. कारण आजकालची जर मुलं बघितली आपण, मला माझ्या बहिणीची मुलं म्हणतात, मम्मा आता कमी कर, आता नाही ते वय राहिलेलं. पण मला नाही वाटत की अजूनही माझं वय झालं. माझे एक असं आहे की आपलं जेव्हा मन थकतं त्यावेळेला आपलं शरीर थकतं, म्हणून मी माझ्या मनाला कधीच थकू देत नाहीये. छान. तुम्ही म्हटल्यासारखं वयाचा अंदाज आम्हालाही आलाच नव्हता बघितल्यानंतर. जेव्हा तुम्ही स्वतः सांगितलं त्यावेळी असं वाटलं की कदाचित हा एवढं वय असेल तुमचं. पण छान आहे, अशाच तुम्ही छान राहा. आणि असं जे तुमचं काम आहे, तुम्हाला जे वाटतं, तुम्ही जे म्हटलात की मन हे कायम आपण तंदुरुस्त ठेवलं पाहिजे आणि त्यामुळं मग आपलं शरीर सुद्धा थकत नाही, तेही चांगलं हेल्दी राहतं. तर ही जी गोष्ट आहे ती प्रत्येकानं आत्मसात केली पाहिजे आणि प्रत्येकानं ती अंमलात आणली पाहिजे. आजकालचं जर जनरेशन बघितलं, इव्हन आम्ही सुद्धा ज्यावेळी रिकामा वेळ भेटतो आम्हाला त्यावेळी थोडंसं मग सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतो आणि त्याच्यावरती मग एकदा चालू केलं की तासभर कधी निघून गेला ते आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे मग वेळ खूप जातो आपला त्याच्यावरती. आणि पण त्याच्यातही चांगल्या गोष्टी आहेत. युट्यूबवर पण शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. नक्कीच, पण त्याच्यामध्ये आपण काय शिकतो किंवा आपण काय बघतो ते आपल्याच हातात असतं आणि आपण ते ठरवलं पाहिजे. त्यामुळं काही बाउंड्रीज ज्या आहेत त्या आपण आपल्यासाठी घालून दिल्या पाहिजेत आणि त्या पाळल्याही पाहिजेत. तर तुम्ही स्वतःसाठी खूप चांगलं नियोजनबद्ध काम करताय आणि कायम सतत कामात स्वतःला ठेवणं, सतत कुठल्या ना कुठल्या कामात गुंतून राहणं ही चांगली सवय आहे. ती सगळ्यांना जमण्यासारखी नाही आहे, पण नाही, पण जमून घेतलं तर जमते नक्कीच. नक्कीच मी माझं म्हणजे कसं, चहा पित नाही. चहा, कॉफी, काही दूध वगैरे हे माझे म्हणजे शरीराचे चोचले मी पुरवत नाही. सकाळी माझं थंड पाण्याने आंघोळ असतं. अरे वा. रात्री झोपताना मला गादी वगैरे हे काही नखरे माझे चालत नाहीत. माझे चटई एकदम खान एक माझं दुपटं असतं ते, त्यामुळे तसं काही कुठे मला अडत नाही. आणि हे खरं म्हणजे माणसाच्या गरजा खूप कमी आहेत, आम्ही वाढवलेल्या गरजा आहेत ह्या. नक्कीच. त्यामुळे कसं जमण्यासारखं आहे, नाही असं म्हणता येणार नाही, पण जमून घेतलं पाहिजे. नाही, जमवून घ्यायला गेलं तर खूप काय आपण करू शकतो, पण ती करण्याची जिद्द आपल्या मनामध्ये पाहिजे आणि ते आपण केलं पाहिजे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून मॅडम. आणि तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये ही आणखीन एक गोष्ट सांगितली मी की तुमचे 2 कविता संग्रह आलेले आहेत आणि एक छानसं पुस्तकही तुम्ही काढलंय ज्याचं नाव आहे सुखी आरोग्याचा कानमंत्र. तर लेखनाची आवड म्हणजे कशी, म्हणजे शिक्षिका हा पेशा असणं त्याचा काही प्रभाव होता की आणखीन काय? त्याचा प्रभाव होता. मी लिहित होते पण ते माझ्यापुरतं ठेवत होते. पण ह्या मला आता काही म्हणजे संघटना मिळाल्या, म्हणजे तारांगण म्हणा किंवा आणखी काही मिळाल्या, त्यातनं माझ्या कलेला थोडासा प्रतिसाद मिळाला. आणि त्याच्यामुळे म्हणजे आता मी कसं तरुण भारतमध्ये दिवाळी अंकात माझ्या कथा देते, लेख देते, ज्वालामध्ये देते, दीपस्तंभमध्ये देते. ह्या लोकांनी थोडं मला प्रोत्साहन दिलं, त्यामुळे मी म्हणजे कविता पण संग्रह प्रसिद्ध करू शकले. आता माझ्या मनात एक होतं 75 पूर्णला आणि एक कविता संग्रह करावा प्रकाशित म्हणून, पण बघू काय होतंय. छान. मग ही जी लेखनाची आवड आहे ज्याच्यामध्ये खूप सुंदर पुस्तक मीही बघितलं, सुखी आरोग्याचा कानमंत्र, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या तुम्ही होम रेमेडीज म्हणजे आजीचा बटवा जो आपण आधी म्हणत होतो त्याप्रमाणे काही गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहात. तर तो अभ्यास कसं काय केला तुम्ही, कसं काय हे? नॅचरोपॅथीमध्ये थोड्या ह्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर माझी आजी, माझी आई काही औषधं द्यायची आम्हाला, कारण त्याच्यामुळे अपाय काहीच नव्हते आणि ती औषधं माझ्या थोडी लक्षात होती आणि आजूबाजूची पुस्तकं वाचली मी आणि त्याच्यामुळे मी हे पुस्तक प्रकाशित करू शकले. आणि अगदी घरात मिळणाऱ्या वस्तू आहेत, त्यामुळे कुठे बाजारात जावं लागत नाही. आपल्या घरातल्या वस्तूपासून तुम्हाला त्याचा फायदा होतो. आपल्याला माहीत नसतं की हे घेतल्यामुळे काय होतं, ते केल्यामुळे काय होतं, पण आपला स्वयंपाकघरामध्ये सगळं औषधं आहेत आणि ती जर उपयोग केली आपण तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहू शकेल. बरोबर. खूपच सुंदर पुस्तक आहे आणि तुम्ही म्हटल्यासारखं सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात, फक्त ते कुठल्या आजारासाठी कुठली गोष्ट आपण वापरावी ती आपल्याला माहिती पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही या पुस्तकामध्ये नमूद केलेल्या आहात.
खूप छान वाटलं मॅडम तुमच्याशी बोलून. आणि कार्यक्रमाच्या शेवटी अशा ज्या महिला ज्या काही करू इच्छितात किंवा खूप जिद्द आहे मनामध्ये पण काही होत नाहीये, अशा महिलांसाठी काही एखादा मेसेज? मला असं सांगावंच वाटतंय, जे देवाने दिलेलं आयुष्य आहे ते वाया न घालवता आपण समाजामध्ये प्रबोधन करावं आणि आपलं स्वतःचं आरोग्यसुद्धा व्यवस्थित राखावं. कारण आजूबाजूचे मोह पाडणारे खूप गोष्टी आहेत, तर त्याच्याकडे न वळता पण आपलं हे देवाने दिलेलं आयुष्य सुंदर तऱ्हेने घालवावं, हे एवढेच मी सांगू शकेन. थँक्यू सो मच मॅडम, या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी एवढ्या छान छान गप्पा मारलात त्याबद्दल. मला पण तुमच्याशी गप्पा म्हणून खूप बरं वाटलं. मी तुमची आभारी आहे. थँक्यू. कार्येषु दासी करणेषु मन्त्री भोजेषु माता शयनेषु रम्भा रूपे च लक्ष्मी क्षमया धरित्री ये स्त्री. हा होता आजचा विशेष कार्यक्रम, ज्यामध्ये आपण प्रतिभा लक्ष्मण सडेकर यांना ऐकत होतो. खूपच साधं जीवन जगल्या त्या, अजूनही साध्या जीवनामध्ये जगतात त्या. त्यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी समजून आल्या, अनेक नवीन विषय आपल्याला समजून आले. त्या प्राथमिक शिक्षिका म्हणून 36 वर्ष त्यांनी सेवा केली आहे. जुने बेळगाव येथून त्या रिटायर झाल्यात आणि सध्या त्या 75 वर्षाच्या आहेत. खूप सारी कामं त्या करत असतात. म्हणजे नॅचरोपॅथी त्यांनी केलेली आहे, रेकी केलेला आहे आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी सुखी आरोग्याचा कानमंत्र हे एक पुस्तक प्रकाशित केलं आणि सोबत कवितेंची 2 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. त्यांना आज आपण ऐकलं. कसा होता आजचा कार्यक्रम, त्याच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. हा कार्यक्रम आपण स्त्री ध्वनी आवाज बुलंद महिलाओं की या सीझन 3च्या सिरीजमध्ये ऐकत आहोत. ही होती केली वेणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.